सौभाग्यवती. पाठीवर रुंदणारे डार्क ब्लॅक कलरचे केस, तिचे आखीव-रेखीव कपाळ, सरतेज गौरवर्ण असलेला चेहरा आणि चेहऱ्यावरचे हसरे भाव. डोळ्यात आरपार पाहिले तर कुणीही त्यात बुडून जावे असे मृगनयनी डोळे. तो तिला पाहतच होता. त्याचा हात नकळत स्क्रीनवर गेला. तिचा चेहरा झूम झाला आणि त्याचे डोळे अधिकच त्यावर संमोहित झाले. मनात जणू तिच्या रूपाची अगणित प्रतिबिंबे झाली आणि त्याच्या भोवती जमा झाली सर्व विचारांची गर्दी. सगळीकडे तीच दिसू लागली. अचानक त्याच्या पाठीवर हात पडला. हात पडून दचकणाराच तो न होताच त्याने पुढचेच पाहिले. गड्यात दोन्ही बाजूंना केस सोडून एक युवती उभी होती. तिनेच त्याला हलकं टॅप केलं होतं. तिचं अस्तित्व त्याला जाणवलं आणि तिला पाहण्याची अनिवार्य इच्छा होऊन त्याने मागे बघितलं. तेच सहज सुंदर रूप घेऊन ती उभी होती. तिचे लाल ओठ आणि त्यावर दिसत असलेल्या उभ्या रेषा. क्षणभर त्याची नजर ओठांवरच खिळली. हृदयाने एक बीट स्किप केली. आता तिचं रूप बदललं होतं. तिच्या भांगेत कुणीतरी सुंदर भरला होता. कुणी त्याला माहिती नव्हतं. तिने अगदी सौभाग्यवती स्त्रीप्रमाणे वेशभूषा केली होती. निळसर साडी आणि सेम कलरचे ब्लाऊज, डोक्यावर बिंदी, कपाळावर चंद्रकोर आणि कानात झुमके आणि केसात मागे गजरा मांडलेला होता. बहुतेक गौरवर्ण असलेल्या गळ्यात दागिने दिसत होते. दंडावरही असाच एक दागिना होता. कमरेवर कमरबंद आणि खाली चोपून नेसलेली घट्ट साडी. आणि हे सगळं कमी म्हणून की काय, पदरातून डोकावणारा तिच्या पोटाचा अगदी किंचित दिसणारा गोरा भाग आणि तिची त्यावर खिळलेली नजर. तो थंड नजरेने तिला पाहत होता. तिचे हे सौभाग्य रूप कुठून आलं याचा विचार करत होता. आता तिने ओठांच्या पाकळ्या पसरवल्या आणि मंद हसली. तो उठून उभा राहिला. त्यानं आपला एक हात तिच्याकडे दिला. तिने हाताकडे बघितलं आणि थोडं मागे सरकली. तो जरा पुढे आला. ती परत एक पाऊल मागे झाली. तो परत पुढे आला. असंच सुरू राहिलं आणि तिने आपला ओठ दातांनी चावला. त्याची परत विकेट गुल झाली. तिच्या सर्वांग सुंदर देहाला कवेत घेण्यासाठी तो पुढे झाला, पण ती मागे मागे सरकत होती आणि तो तिच्या पाठीमागे सरकत सरकत ती भिंतीला टेकली आणि त्याने तिच्या देहाभोवती हातांनी तिला जखडलं. कोण आहेस तू? तो म्हणाला. सौभाग्यवती, तुमची सौभाग्यवती, ती म्हणाली. जर असं मग असेल तर दूर का पडते आहे? कम टू क्लोज, तो म्हणाला आणि त्याने आपले ओठ तिच्या ओंजळाजवळ आणले. तिने डोळे मिटले आणि तिच्या ओठांवर आपले ओठ टेकवण्याचा प्रयत्न करीत राहिला. अगदी पुढे जाऊनही त्याच्या ओठांना काहीच स्पर्श होईना आणि त्याची आर्द्रता वाढत गेली. शेवटी काहीच न लागल्याने त्याने डोळे उघडले आणि ती गायब झाली होती. एक गूढ कोडं सोडून आणि त्याने दचकन भिंतीवर आपली मूठ आदळली. मौशार बेडवर झालेल्या स्वतःच्या मुठीच्या आवाजाने तो खडबडून जागा झाला. सगळीकडे अंधार तर होता. डोळे फाडून बघण्याचा प्रयत्न करूनही काहीच दिसत नव्हते. आता रूमचे बल्ब लावूनही काहीच फायदा नव्हता, कारण बल्ब लावूनही ती दिसणार नव्हती. त्याने दातावर दात आपटले. व्हॉट द फक इट? ते स्वप्न होते फक्त. तीच एक अनमोल अँड मिस्टिनियस गर्ल. सतत तिला स्वप्नात पाहून त्याला जणू ती समोर आल्यासारखं वाटत होतं आणि तिचं ते वाक्य कानात घुमत होतं. सौभाग्यवती, तुमची सौभाग्यवती. तिचा आवाज परत त्याच्या कानात घुमला. डॅम इट, व्हॉट सौभाग्यवती अँड ऑल नॉनसेन्स. इतके टिपिकल वर्ड्स माझ्या स्वप्नात काय येत आहेत? अँड हू इज शी बीच? माझी झोप खराब करायला कोण आली होती ही? त्यानं मनातच त्या मिस्टिरियस गर्लला शिव्या हासडल्या. इफ आय फाउंड यू, सिरियसली आय एम गोना किल यू. डेफिनेटली. जर तू मला सापडलीस तर नक्कीच मी तुला मारून टाकेन. नक्कीच, तो मनाशीच बोलला आणि त्याने डोळे मिटले. काही वेळाने त्याला झोप लागली, पण बॅकग्राऊंडला जणू पैंजणासारखा आवाजाने त्याची झोप सोबत केली. कॅमेऱ्याच्या झगमगाटात त्या सगळ्या लोकांचे व्हिडिओ चालले होते. सर्वांच्या चेहऱ्यावर आनंद उसळून वाहत होता. कुणी स्प्रे फवारत होते, कुणी रंगबिरंगी कॅन्स घातल्या होत्या,
कुणी ड्रिंक घेत होते. फक्त त्या सर्वांना कुणाची तरी वाट पाहावी लागत होती, कारण त्या व्यक्तीविना आजचा हा स्पेशल फंक्शन अपूर्ण होता. काही वेळातच दुसऱ्या फ्लोअरवरून एक व्यक्ती खाली आली. 5 फूट 6 इंच उंच, जवळपास 55च्या आसपास वजन. तिने अंगात शिफॉनची पारदर्शक साडी घातली होती आणि स्लीवलेस ब्लाऊज घातलेला होता. मागे केसांचा बन घातलेला तिच्या भुवया धनुष्याकृती दिसत होत्या. दोन्ही भुवयांच्या मध्ये एक छोटीशी स्टार साईज टिकली होती. एका हातात रिस्ट वॉच आणि चेहऱ्यावर प्रत्येकाला वेळ लावेल अशी कातील स्माईल. ती जणू नाजूक, नवयौवन आणि कोमलांगी दिसत होती. तिचं सौंदर्य आरसपाणी होते. तिथे असणारी एक व्यक्तिरेखा तिला अगदी टक लावून पाहत होती. त्याची नजर तिच्या चेहऱ्यापेक्षा जास्त तिच्या देहावर फिरत होती. नकळत त्यांच्या ओठांवर जीभ फिरत होती. ती खाली आली आणि टाळ्यांचा कडकडाट झाला. तिने एक स्मित हास्य केले आणि सगळ्यांच्या मध्ये आली. समोर एक हार्ट शेप केक होता. त्यावर 1000 असा डिजिटल लावला होता. केकवर तिच्या सिरियलचे नाव होते. बाजूला कॅन्डल्स लावल्या होत्या. आजूबाजूला त्या सिरियल्सची पोस्टरे होती. त्या पोस्टरवर तिचे आणि तिच्या नायकाचे चित्र होते. दोघी अगदी मेड फॉर इच अदर दिसत होते. पोस्टरमध्ये बाजूला त्यांची सिरियल, ज्या हिंदी सिरियलची ऑफिशियली रिमेक होती, त्या सिरियलचाही फोटो होता. हे जिया, ब्लो इट यार. त्या डिझोलो होत आहे अँड टू मी हंग्री इट. तिथला तो व्यक्ती म्हणाला. व्यक्ती अर्थातच त्या सिरियलच्या मधला नायक मिनीश जाधव. क्लीन शेवट चेहरा, डोळ्यातून चकमकत असलेला फ्लटीनेस आणि व्यक्तिमत्व आकर्षक होते. डार्क कलरचे ब्लेझर त्याच्यावर खुलून दिसत होते. आणि ती जिया होती. जिया निंबाळकर. गणगंज संपत्ती असलेल्या घरातून असली तरी तिला अभिनयाचे वेड होतं आणि आज सुरू होता त्यांच्या एक फंक्शन. जिया अभिनेती असलेली एक सिरियल आज 1000वा भाग पूर्ण करून समाप्त होत होती आणि त्याचीच पार्टी आणि सेलिब्रेशन होते. सिरियलची सगळी कास्ट, प्रोडक्शन हाऊस आणि सगळा स्टाफ आज आनंदी होता. 3 वर्षात या सिरियलने घराघरात नाव मिळवलं होते. जियाने पदार्पणातच सिरियलच्या आणि तिच्या सहकाऱ्यांच्या मदतीने हिट केली होती. तिच्या अभिनयाचे कौतुक करताना कोणालाही थकायला होत नव्हते. सुंदर आणि तितक्याच मनमिळावू असलेल्या जियाला सर्वांकडून प्रेम मिळायचे. तिचा को ॲक्टर असलेला मिनीश आज तिच्याकडे डोळे फाडून बघत होता. ओके गाईज, I am really happy we completed 1000 episode, but simultaneously we are sad because we ended this serial's shoot. But thanks a lot to all our team and staff. आज मिळालेल्या आपल्याला यश हे तुम्हा सगळ्यांमुळेच आहे आणि मी स्पेशल थँक मिनीशला देऊन खूप आनंद होतोय मला आज. मी बोलतच होती की मिनीशने केक कापायला आणि तिच्या तोंडाला लावला देखील. सगळे अवाक झाले. मिनीसचे असं कारण कुणालाच अनपेक्षित नव्हतं, कारण सेटच्या प्रत्येक ठिकाणी त्याची मस्ती चाले. आता त्याने मस्करी केली नसती तर नवल होते. सो लेडीज अँड जेंटलमेन्स, सेलिब्रेशन तो हो चुका है. आय मीन माझ्या हातून झालं तर ते ऑफिशियली आहे. आता अनौपचारिक सेलिब्रेशन जिया मॅम करतील असं त्याने सांगितले. तो हसत म्हणाला आणि सगळे हसले. तिने केक घेऊन त्याला आधी भरवला. कॉंग्रॅच्युलेशन मिनीश, माय फ्रेंडली. ती बोलली, पण शेवटचे 2 शब्द मात्र फक्त त्याला ऐकू जाईल असेच बोलली. त्याने डोळे मोठे केले, पण तिचं बोलणं हसण्यावारी नेले. सेलिब्रेशन जबरदस्त झालं. जिया डोळे भरून त्या सर्वांकडे पाहत होती. गेले 2-3 वर्ष चाललेलं तिची बिझी आयुष्य सिरियलच्या लास्ट एपिसोड शूट करून फ्री झालेलं होतं. अख्खा प्रेक्षक वर्गाकडून मालिकेचा शेवट जवळ आलेला पाहून दुसऱ्या रिजनची मागणी होत होती. पण जियाने त्या बाबतीत डायरेक्टर मेघना शाहला नकार करून टाकला होता. तिच्या डेब्यूतच इतकं ग्रँड सक्सेस मिळाल्याने तिच्या पुढच्या आशा पल्लवित झाल्या होत्या. पण सिरियल संपल्याने तिला उदास वाटत होतं. वेगवेगळ्या ॲडव्हर्टाईजमध्ये सुद्धा तिने आणि निमेशने एकत्रित काम केले होते. मीडियात त्या दोघांचे अफेअर चालू असल्याच्या चर्चांना उधाण आले होते. हे जिया, कम ऑन. ती विचारात मग्न असताच निमेशने तिला धरून ओढले. आता वेळ ऑफिशियल शूटची होती. कॅमेऱ्याचा झगमगाट परत वाढला. जियानेही त्या सर्वांना मिनीशसोबत अनेक पोजेस दिल्या.
आता पत्रकाराने त्यांच्यावर प्रश्नांचा वर्षाव करायला सुरुवात केली. जिया मॅम, तुमची डेब्यूमधली सिरियल इतकी हिट झाली. डू यू हॅपी एनी अदर ऑफर्स? आम्हाला अशी बातमी कळाली आहे की तुम्ही या सिरियलच्या सेकंड सीझनसाठी फारशा उत्सुक नाही आहात. असं का? जियाने एक श्वास घेतला. नो, सध्या तरी माझ्याकडे दुसरी कोणतीच ऑफर नाही. आणि तुम्हाला जे काही कळालं ते राईट आहे. मला एकाच प्रकारच्या भूमिकामध्ये अडकून राहायला आवडत नाही. सो लेट्स सी हॉट हॅपीनेस. जिया मनमोहक हसत म्हणाली, ओके मॅम. सध्या तुमच्या आणि मिनीश सरांमध्ये काहीतरी चालू असल्याचे सगळीकडे बोलले जात आहे. इज इट ट्रू? त्या जर्नलिस्टचा प्रश्न ऐकून मिनीश आणि जिया एकमेकांकडे पाहिले. नो, इट्स टोटली रॉंग अँड प्लीज नो मोर पर्सनली क्वेश्चन्स. जिया काही बोलण्याच्या अगोदर मिनीश म्हणाला. त्या जर्नलिस्टने मान खाली घातली. बाकीच्यांचे काही जनरल क्वेश्चन्स विचारून झाले. आज जिया स्टारडम म्हणजे काय याचा अनुभव घेत होती. छोट्या पडद्यावर काम करूनही तिला बऱ्यापैकी प्रसिद्धी मिळाली होती. घरी पैशांची ददात नव्हती, पण तिला स्वतःच्या पायावर उभं राहायचे होते. आज वयाच्या फक्त 25व्या वर्षी तिने ते करून दाखवले होते. तिच्या सौंदर्याला नशिबाची, तिच्या मेहनतीची साथ मिळाली आणि तिला स्वप्नप्रद वाटणारा प्रवास सहजगत्या शक्य झाला. आज मनात रुकरुक होती. तिनं सिरियलमध्ये अनुभवलेले पात्र तिच्या डोक्यात रुंजन घालत होते. एक लेखक आणि एक ॲक्टर जेव्हा त्या पात्राला अनुभवत आपली लाईफ जगत असतो आणि जेव्हा त्या पात्राला अनुभवाची वेळ संपते तेव्हा त्याचे दुःख फक्त ते अनुभवणारे जाणू शकतात. सो जिया, आता यानंतर काय प्लॅनिंग आहे? सगळं काही संपल्यानंतर मिनीशने विचारलं. नथिंग. आता तर डायरेक्टर घरी मिसिंग माय होम. इनफॅक्ट बाबांचे कॉल येऊन गेलेत. पिकअप करायला गाडी पाठवू का? सोबत बॉडीगार्ड घे. बऱ्याच इन्स्ट्रक्शनसुद्धा आल्या आहेत. जिया हसत म्हणाली. हसताना तिच्या ओठांवर असलेली तीळ रुंदावत जाई आणि तिच्या गालावर एक मनमोहक खळी पडेल. निमिष त्या हसण्यात इतका दंग झालेला की तिला चुटकी वाजवून त्याला भानावर आणावं लागलं. मिस्टर फ्लर्टी, हे असं शून्यात हरवून झालं असेल तर या वर्तमान काळात त्यांचे काय ना आता जायचं म्हणते, ती म्हणाली आणि मिनीशचा चेहरा तिला पडल्यासारखा वाटला. खरंच जायचं आहे ना? आता आपल्याला बस लास्ट के कुछ मुमेंट्स. डोंट नो इथून पुढे कसे टर्न मिळत जाणार आहेत आयुष्याला. कधीही सिरियस न होणारा मिनीश असा सिरियस बोलला की जिया समजून जायची. काहीतरी असं आहे ज्याचं मिनीशला दुःख आहे. आफ्टर ऑल 3 वर्ष सोबत होते. एकमेकांच्या स्वभावाची त्यांना बरीचशी ओळख झालेली. केवळ त्यांची जवळीक पाहून मीडियामध्ये त्यांच्या अफेअरची चर्चा सुरू होती. पण सत्य काय ते त्या दोघांनाच माहीत होते. काय होते सत्य? डोंट बी सिरियस यार. रिअली येतील जातील आणि सिरियली येईल जातील. नवीन कॉमेंट्री होतच राहतील आणि तुला तर या सगळ्यांची सवय व्हायला हवी. जिया त्याला समजावत म्हणाले. बोलताना तिने डोळ्यावर येत असलेली केसांची बट मागे सारली. तिच्या कानातले स्टायलिश दागिने चमकत होते. इट्स सरप्रायझिंग. मी तर असे ऐकले की विमेन्स एखादा कॅरेक्टरसोबत मेलपेक्षा जास्त अटॅच असता. यू आर डिफाईंड अँड यू नो व्हॉट. म्हणजे मी आता फ्लर्टिंग करतोय असं समजू नकोस. बट यू आर मोस्ट ब्युटिफुल ॲक्ट्रेस. सिरियसली यू डिझर्व मोर मूव्हीज. डोंट स्टक इन थिंग्स सिरियल्स. आय विल थिंक अबाउट इट. स्क्रिप्ट तरी चांगल्या यायला हव्यात ना. बाय द वे, मी उद्या निघतोय, जिया बोलली आणि मिनीशने परत काहीसं आवाक होऊन तिच्याकडे बघितलं. अरे पण इतकी का घाई आहे? आता 3 वर्ष इथे काढली आहेस ना, आणि मी तुला उरलेली सांगून फिरवून दाखवून की हवं तर आपण कोल्हापूरला जाईऊ. व्हॉट से? मिनीश म्हणाला. त्यांचे डोळे तिथंच एक्सप्रेशन टिपण्याचा आटोकाट प्रयत्न करत होते. तेच तर मिनीश, 3 वर्ष झाली. या 3 वर्षात फक्त 2दा घरी गेला आहे. मी, आई बाबा मिस करतात. मीही करतोच. सो आता इथे कामाशिवाय एक क्षणही राहणं नाही म्हणजे. ओ सो कम. अँड झालं
तुला इंटरेस्ट संपला का? 3 आर सम पीपल हू वॉन्टेड टू से हिअर बिकॉज ऑफ यू. इथे काही व्यक्ती अशा आहेत की ज्यांना तुझ्यामुळे इथे राहावंसं वाटतं. मिनीश म्हणाला. अरे असं लिव्ह इट. उद्या लॉंग ड्राईव्ह डोंट सो नो प्लीज. मिनीश रिक्वेस्ट करत म्हणाला. बस उद्या यार. जिया काहीशी गोंधळात म्हणाली. हुश. तुझी नकार घंटा अशीच वाजत राहणार का? टिल एंड. कम ऑन यार. तू मीडियाला घाबरते आहेस का? आफ्टर ऑल वी नो दॅट देअर इन नथिंग लाईफ दॅट इन बिटवीन अस. मिनीश अरे मला बोलू तर दे. आणि मी का घाबरू मीडियाला? पण मला उद्या थोडं काम होतं. बट मी तुला उद्या कळवेन. ओके. हम आता काय? जस्ट डू वेट. तो हात डोक्यावर घेत म्हणाला. त्याचे मधोमध भांग पाडलेले केस झुकले. हाकल्यासारखे हलले. बरं बाय. आय एम सो टायर्ड. विल मीट टुमॉरो. बाय. जिया म्हणाली. ओके मिनीश तिला म्हणाला. ती तिथून निघून गेली. तो मात्र सैरभैर झाला होता. त्याची अवस्था गेले 2-3 दिवस अचानक का वाढली हे त्यालाही कळत नव्हते. 5 स्टार हॉटेलमधल्या आपल्या डिलक्स सूटवर येऊन जिया शांतपणे उडली. खूप दिवसांनी असा निवांतपणा मिळत होता तिला. तिने स्वतःसाठी कॉफी बनवली आणि फोन हातात घेतला. डाटा ऑन करताच नोटिफिकेशन धडधड आदळू लागल्या. तिच्या FB पेजवर होते त्यांच्या लाईक्स अँड कॉमेंट्स अँड नोटिफिकेशन आजकाल प्रमाणाबाहेर वाढले होते. म्हणून तिने FBमध्ये नोटिफिकेशनच बंद करून टाकले. फॅनचे प्रेम बघून तुला वेडावयाला व्हायचं नेहमीच. आधी ती मोकळी फिरू शकत होती. पण आजकाल कुणी अनोळखी राहिलं नव्हतं तिला. सिक्युरिटीसोबत घेतल्याशिवाय ट्रॅव्हलिंग करायचे नाही असा तिच्या बाबांचा आता दंडक होता. बाबांचा शब्द पाळून ती विथ सिक्युरिटी फिरायची. पण तिला सध्या मैत्रिणीची उणीव भासत होती. सेटवर तिच्या अनेक मैत्रिणी होत्या. पण जी प्रत्येक गोष्टीत सोबत असेल अशी एकही मैत्रीण सध्या तरी नव्हती. MA करताना तिच्या कॉलेजची मैत्रीण सिया प्रधान हीच काय ती एकमेव मैत्रीण होती जी आता तिच्यापासून खूप खूप दूर होती. पण कॉलवर कायम बोलणे असायचे. आताही तिने कॉफीचा वापरता गोत घेत सियाला मेसेज टाकला. मिनिटाचाच रिप्लाय आला. अहो मिस ॲक्ट्रेस जिया मेरी जान बोला. कशी झाली पार्टी? यार फक्त 3 एपिसोड आणि तुझी सिरियल संपणार. बेबी प्लीज सेकंड सीझन कर ना. तिचा मेसेज बघून जियाच्या चेहऱ्यावर एक स्माईल आली. एक ती आणि दुसरा मिनीश अशा 2 व्यक्ती होत्या ज्या सोबत अशा भाषेत बोलू शकायच्या. जियाने मेसेज टाईप करून सेंड केला. कोणत्याही गोष्टीला अंत हा असतोच सियाजान. सो आय शूड स्टॉप नाव. बट ट्विट खतरनाक होते यार. बट सांगू का खरं? सियाच्या असा स्माइलीजमध्ये रिप्लाय आला तेव्हा जियाने ओळखले की आता नेहमीसारखंच बोलणार ते. माहिती आहे ना काय सांगणार ते? हेच की तो मिनीश जाधव तुझ्या हिरो नाही सोबत. तू ना ॲक्टिंग आहेस. अख्ख्या प्रेक्षकाला वर्गाला आवडणारी आमची जोडी. पण तुला नाही. जियाने तिरपे ओठ असलेल्या इमोजीसोबत मेसेज सेंड केला. नाहीच यार. मी फक्त तू आहेस म्हणून ती सिरियल बघत होते ना. नो डाऊट मिनीश इज गुड ॲक्टर बट युअर कपल इज नॉट मॅचिंग. आर यू? तू इतकी फ्रीज आणि डॅशिंग दिसतेस आणि तो मिनीश विथ डाऊन फेस. सिरियल कसलंच कॉम्बिनेशन नाही. सियाचा मेसेज जियाला त्यांचं नवल वाटलं नाही. कारण मिनीश अनेकांचा क्रश असला तरी सिया मात्र त्याला असेच बोलायची कायम. ओके लेट्स व्हिडिओ कॉल. लेट्स सी माय ब्युटिफुल फ्रेंड. सिया म्हणाली आणि तिने पटकन कॉल केलाही. जियाने हसतच तो रिसीव्ह केला. काही क्षणातच सिया आणि जिया एकमेकांच्या स्क्रीनवर दिसू लागल्या. वाव बेब कसली दिसतेस तू. त्या भागाकडच्या भाषेत आणि तिच्या सिरियलच्या डायलॉगसारखी एकदम जाड. युअर हेअरस्टाईल ग्लोईंग फेस अँड तुझे लिप्स आय वॉन्ट किस. सिया म्हणाली आणि जिया हसू लागली. बेबी तू पण सुंदरच आहे. स्टॉप कम्पेअरिंग. जिया म्हणाली. हम तू आहेतच इतकी ब्युटिफुल की कुणालाही लगेच कम्पेअर करून बसते. आय विश टू सी टू. जिया कधी येणार आहेस तू? सिया म्हणाली. बेबी नेक्स्ट वीक पक्का बट जस्ट फॉर 1 डे. जिया तोंड कसणूक करत म्हणाली. जस्ट 1 डे? दिस इज नॉट फेअर. मी तर पूर्ण 1 मंथ एक्सपेक्ट करत होते. मला तुझी आणि
फॉक्स मॉबची ओळख करून द्यायची होती. तसे ते तुला ओळखतात पण तू नाही ना, सिया म्हणाली. एका दिवसात ओळख काय, मैत्रीसुद्धा होईल. डोंट वरी, जियाने हसत म्हटले. बट आय थिंक तू वन डेसाठी नाही येणार. यू विल कम फॉर अ 1 मंथ डेफिनेटली, सिया म्हणाली. हाऊ कॅन यू सो शुअर? मी आले असते जास्त दिवसांसाठी, बट आय कांट. सो सॉरी, जिया अपोलोलाइज करत बोलली. बघ, हा मेसेज माझ्या जिभेच्या डाऊन साईड ब्लॅक आहे. सो मी म्हणेल ते खरं होते. सियाने आपले नेहमीसारखं लॉजिक लावलं. तू आणि तुझी जीभ गॉड. बाय द वे, कॉफी. जियाने कॉफीचा मग उचलून दाखवत त्यातून बाहेर येत असलेल्या वाफा तिला दाखवल्या. ओ गॉड, कॉफी? मर गए. कॉफी वरून आठवलं, मी बाईला कॉफी करून देणार होते आणि इथे बिजी झाली. हे भगवान, जिया यार, तुझ्याकडे झालं हे सगळं? सिया वैतागात म्हणाली. तिचा घाबरलेला चेहरा बघून जिया हसत होती. अरे, कॉफी द्यायची आहे ना, कोणती अर्जंट केस नाही ना. रिलॅक्स जिया, रिलॅक्स. नाव ही विल किल मी. मी त्याला प्रॉमिस केलं म्हणून. बरं, बाय. मी आता पडते. अदरवाईज ही विल डेफिनेटली किल मी. बाय बाय बेबी. सियाने फोन बंद करून टाकला आणि जिया विचारात पडली. एवढं काय त्या कॉफीचं? लोक बॉस किंवा आईबाबांना घाबरतात आणि ही तिच्या भावाला घाबरते. असं कसं आहे? हिच्या भावाला भेटायला पाहिजे. हिला भेटायला गेल्यावर तेव्हाच सांगावं लागेल त्याला. पण सिया सारखी बेधडक मुलगी त्याला इतकी भीत आहे तर काहीतरी असेलच. रागीट काय पण लोक असतात ह्या जगात. स्केरी. ती विचार करत होती. जाऊ दे, आपण का विचार करतो एवढं? तिने तो विचार सोडून दिला. आयुष्य खरंच फिल्म सिरियलसारखं 360 डिग्रीमध्ये चेंज झालं तर? तो जरा रागातच उभा होता. ती अजून कशी आली नाही याचा त्याला राग आलेला. जवळपास 6 फुटांची ताडमांड उंची असलेला, वरून शांत वाटणारा पण आतून काही वेगळाच असलेला तो इडियट वेडेच येणं होते नसेल तर कशाला प्रॉमिस करायचं? तो पुटपुटला. बाई, कॉफी इज रेडी. सॉरी फॉर लेट. कोणत्या कोणतरी त्याच्या पाठीवर टॅप करत म्हणाला. त्याने मागे वळून बघितलं आणि त्याच्या डोळ्यातले भाव बघून ती भीतीने गोठून गेली. व्हॉट इज माय कॉफी टाईम? तो आपल्या घाऱ्या डोळ्यांनी तिच्याकडे पाहत म्हणाला. तिच्या अंगाची नुसती थरथर होत होती. सॉरी, 10 मिनिट लेट झाला. बट आय प्रॉमिस आय विल नॉट लेट एनी मोर, ती म्हणाली आणि त्याने दात खाल्ले. ओ गॉड, यू इडियट. प्रॉमिस पाळता येत नसेल ती करू नयेत एवढी अक्कल नाही का तुला? यू डू प्रॉमिस अँड ब्रेक इट. व्हाय? तो जवळ जवळ ओरडलास. त्याच्या ओरडण्याने तिच्या हाताला ट्रे मात्र लटपट करू लागला. आय एम सॉरी भाई, ते फ्रेंडचा कॉल आणि म्हणून मी लीट. ती भीतीने बोलली. तिचे सर्वांग अक्षरशः थरथरत होतं. ओ गॉड, फ्रेंड्स अँड फ्रेंड्स. तू असं नाही ऐकणार. चल, उठबशा काढ. यू आर 10 मिनिट्स लेट, सो डू इट 10 टाइम्स राईट नाव, तो म्हणाला आणि तिची पाच्यावर धरण बसली. सॉरी ना बाई, कॉफी थंड होते. टेक. आय विल टेक इट. बट यू शुड कम्प्लीट युअर पनिशमेंट. डू इट राईट नाव, तो म्हणाला आणि त्याने कॉफी घेतली. आता मात्र तिच्या नाईलाज झाला. भीतीच्या ती उठबशा काढू लागली. तो मात्र थंडपणे कॉफीचा एक घोट घेत होता. तिच्या 8 उठबशा काढून झाल्या आणि ती दमली. थोडी फॅटी होती ना. सॉरी बाई, बस ना आता, ती म्हणाली आणि त्याने परत एकदा थंड नजर तिच्यावर टाकली. तशी ती घाबरून परत खाली बसली आणि तिने अगदी मोठा कुटीला येऊन परत 2 उठबशा काढल्या. गुड जॉब. नेक्स्ट टाइम प्रॉमिस करताना विचार करत जा. ती पाळायची होत नसेल तर करू नये. आय जस्ट हेट प्रॉमिस ब्रोकर्स. तो जडजडीत नजर टाकत तिला म्हणाला. सॉरी बाई, असं होणार नाही परत, ती म्हणाली. लेट्स सी, तो म्हणाला आणि आपल्या रिकामा मग त्याने ट्रेमध्ये ठेवला. ती बाहेर आली. बाहेर आल्यावर तिने एक निश्वास टाकला. पाय दुखत आहे माझे. हे सगळं त्या जियामुळे झालं. जिया, तुला ना अबीरभाई सारखाच हजबंड मिळाला पाहिजे, मग कळेल फिअर म्हणजे काय असते, सिया मनातच बोलली आणि निघून गेली. अबीर मात्र प्रॉमिस ब्रोकर्स वरून स्वतःच वेगळ्या विश्वासात गेला. नकळत त्याच्या मुठी परत
आवडल्या गेल्या होत्या. काय असेल त्याच्या मागचं कारण? काही विशेष घटना असेल का असतील? काय होईल? जिया आणि मिनीचेही कळेलच. मित्रहो, कथेचा पहिला भाग कसा वाटला ते नक्की कळवा बरं. तुमच्या कॉमेंट्स आणि लाईकने नवीन कथेचे स्वागत केल्यास मलाही आनंद होईल.